मूळ शहरात पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या धाडीत गोवंश जनावरांचा मांस जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान मूल पोलीस स्टेशनचे पथक नियमित पेट्रोलिंग करत असताना मुखबिरकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाली। इंदिरानगर परिसरातील रहिवासी मुस्ताक कुरेशी यांच्या घरी गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आली असून घरातील फ्रीजमध्ये मांस साठवून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीची गांभीर्याने दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी तात्काळ आपल्या पथकासह संबंधित ठिकाणी धाड टाकली। अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी 3 गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेली आढळून आली। तसेच घरातील हॉलमध्ये ठेवलेल्या लाल रंगाच्या फ्रीजची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 2 किलो मांस आढळून आले। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शहबाज मुस्ताक कुरेशी व मुस्ताफ रऊफ कुरेशी यांच्या विरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय। सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या नेतृत्वात पार पडली। त्यांच्या पथकाने अत्यंत दक्षतेने आणि वेगाने ही कारवाई करून संशयित प्रकार उघडकीस आणला। दरम्यान या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला। पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी जेणेकरून वेळेत कारवाई करता येईल। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।